त्या SITला एका अज्ञात व्यक्तीनं पत्र लिहिले आणि त्या पत्रात पहिली लाईन अशी टाकली की रुपाली चाकणकरांकडून आता सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका आहे, तसे पुरावे मी SITला देणार आहे. काय सांगाल? हे सगळं पत्र आता समोर येते आणि SITने ती कंप्लेंट म्हणून देखील रजिस्टर करायचं सुरू केलंय. मला असं वाटतं की या SIT बद्दल जे काही प्रश्न आहेत ते माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे ह्या राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांना विचारलं तर जास्त संयुक्तिक राहील. याचं कारण SIT ही सगळी जी प्रक्रिया ही गृहमंत्रालयाच्या अंडर येते. त्याच्यामुळे एखादी इन्क्वायरी चालू असताना त्याच्यामध्ये काही बोलणं हे माझ्यासारख्या व्यक्तीला हे शोभत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. यांनी खासदार पदाची शपथ घेतली. इंग्लिशमधून काय वाटचालीसाठी शुभेच्छा द्या. जे कोणी खासदार नवीन पुन्हा एकदा किंवा पहिल्यांदा संसदेत येत आहेत त्यांना अर्थातच सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देत. आम्ही 800 जण ज्या संसदेत काम करतो ते सगळेच इक्वल असतो, म्हणजे सगळे समान असतात एकदा निवडून आल्यावर. त्याच्यामुळे अर्थातच कोणी जे येतील किंवा आलेत या बॅचमध्ये त्यांच्या सगळ्यांना आधी मनापासून शुभेच्छाच असतील. आंतरराष्ट्रीय मला नाही माहिती बाबा यातलं. दोन्ही बाजूचे स्टेटमेंट्स काल आलेले आहेत. त्याच्यामुळे एकदा जर एकनाथ शिंदे साहेबांच्या सेनेकडून आलं असेल की आमच्याकडे तसं काय ऑपरेशन नाही, मग विषयच संपला ना. मग त्याच्यात आणि वेगळं काय बोलायचं. पण ताई आता सगळं स्थिर गरज काय म्हणत असल्या ऑपरेशनची, कशासाठी हे सगळं होतं? आता ह्या प्रश्नाची सगळी उत्तरं तुम्हाला त्यांना विचारायला लागेल ना. आता मी कसं त्याचं उत्तर देणार? पक्षात फोडण्याचा पुन्हा प्रयत्न होतो, उद्या तुमच्याकडे तो प्रयत्न होऊ शकतो. नाही करायला जर झालं तर काय येऊ शकतं. आणि आपल्या एजन्सीज तर आहेतच ना. आपलं आईस तर चालूच आहे. आईस काय थांबलेला नाही. उन्हाळा वाढलाय. आईस म्हणजे बर्फ. तुम्ही काय लगेच वेगळा अर्थ काढू नका.